आजच्या भागाची सुरुवात एका प्रश्नाने करूया. महाराष्ट्राचा विकास खरंच नव्या टप्प्यावर पोहोचतोय का? की हे फक्त कागदावरचे निर्णय आहेत? कारण 22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे काही निर्णय घेण्यात आले आहेत जे फक्त आजचे नाहीत, तर येणाऱ्या अनेक वर्षांचे भविष्य ठरवू शकतात. पर्यावरण, रोजगार, शिक्षण आणि जमीन धोरण या चार स्तंभावर उभे असलेले हे निर्णय नेमके काय आहेत? त्यामागची खरी कथा काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही कथा सुरू होते महाराष्ट्रातील वाढत्या समस्यांपासून. कचऱ्याचे डोंगर, बेरोजगारीचा वाढता दर, शिक्षण क्षेत्रातील अस्थिरता आणि जमीन व्यवहारातील गुंतागुंत या सगळ्यांवर एकाच वेळी उपाय शोधण्याचा प्रयत्न म्हणजेच ही मंत्रिमंडळाची बैठक. पण प्रत्येक निर्णयामागे एक वेगळी रणनीती आहे आणि त्यामागे काही न बोललेले प्रश्नही आहेत. सर्वात आधी बोलूया बायोगॅस धोरणाबद्दल. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस CBG धोरण 2026 नाव मोठं आहे, पण त्यामागची गरज आणखी मोठी आहे. महाराष्ट्रात दररोज लाखो टन कचरा तयार होतो. शहर असो किंवा ग्रामीण भाग, कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि हाच कचरा आता ऊर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने या योजनेसाठी तब्बल 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वय समिती तयार केली जाणार आहे. म्हणजेच हा फक्त एक प्रकल्प नाही, तर एक मोठं नेटवर्क उभं करण्याचा प्लॅन आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. PPP आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल वर आधारित प्रकल्प म्हणजे खाजगी कंपन्याचा मोठा सहभाग. म्हणजे सरकारी धोरण पण अंमलबजावणी खाजगी हातात. याचा फायदा काय होईल का? की पुन्हा एकदा नफ्याचा खेळ सुरू होईल. कारण अशा प्रकल्पांमध्ये अनेकदा पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. पण जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर त्याचे फायदे प्रचंड असू शकतात. कचऱ्यापासून इंधन तयार होईल, हरितगृह वायू कमी होतील आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल. म्हणजेच एका निर्णयातून 3 मोठे फायदे. पण हे जर खूप मोठे आहे. आता वळूया दुसऱ्या निर्णयाकडे. साताऱ्यातील IT पार्क. नागेवाडी येथे 42.55 हेक्टर जमीन MIDCला देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ऐकायला छान वाटतं, IT हब, रोजगाराच्या संधी. पण यामागची खरी गोष्ट काय आहे? सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आहे, पण त्यांना IT क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे, मुंबई किंवा बेंगळुरूला जावं लागतं. या स्थलांतरामुळे स्थानिक अर्थव्यवस्था कमकुवत होते आणि या समस्येवर उपाय म्हणून हा IT पार्क उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पण इथेही काही प्रश्न आहेत. कंपन्या खरोखरच तिथे येतील का? की हा प्रकल्प फक्त घोषणांपुरताच राहील? कारण याआधीही अनेक ठिकाणी IT पार्कची घोषणा झाली, पण ते पूर्णत्वाला पोहोचले नाहीत. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर हजारो तरुणांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगार मिळू शकतो. रिअल इस्टेट वाढेल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि सातारा एक नवीन टेक्नॉलॉजी हब म्हणून उदयास येऊ शकतो. पण पुन्हा एकदा सगळं अवलंबून आहे अंमलबजावणीवर. तिसरा निर्णय शिक्षकांसाठी. राज्यातील 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता UGCच्या नियमानुसार मूळ वेतन मिळणार आहे. हे ऐकायला एक साधा निर्णय वाटतो, पण याचा प्रभाव खूप खोलवर आहे. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असतात, पण अनेक वर्षापासून त्यांना योग्य वेतन मिळत नव्हतं. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं कठीण होत होतं. आता सरकारने त्यांना केवळ वेतनच नाही तर पुढील भरती प्रक्रियेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ काय? म्हणजेच त्यांचा कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग सुकर होणार आहे. पण यामागे एक वेगळीच कथा आहे. कारण अनेक शिक्षक वर्षानुवर्ष तात्पुरत्या करारावर काम करत होते. त्यांना ना स्थिरता होती ना सुरक्षितता. हा निर्णय त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणू शकतो. पण इथेही एक प्रश्न आहे, फक्त 7 महाविद्यालयांसाठीच का? राज्यभरातील इतर शिक्षकांचं काय? आणि आता चौथा आणि सर्वात गुंतागुंतीचा निर्णय, जमिनीच्या नियमात बदल. भोगवतदार वर्ग 2 मधील जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या प्रीमियमची पुनर्रचना करण्यात आली आहे. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, पण याचा थेट परिणाम हजारो जमिनीधारकांवर होणार आहे. वर्ग 2 जमीन म्हणजे अशी जमीन ज्यावर काही निर्बंध असतात. ती विकण्यासाठी किंवा वापर बदलण्यासाठी सरकारची परवानगी लागते. पण आता त्या नियमांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जमीन व्यवहार सोपे होतील
गुंतवणूक वाढेल आणि रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळेल. पण इथे एक मोठा धोका आहे, कारण नियम सैल झाले की गैरवापराची शक्यता वाढते. म्हणजेच या चारही निर्णयांमध्ये एक गोष्ट समान आहे: संधी आणि धोका. सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कशी होते यावर सगळं अवलंबून आहे. आता थोडा विचार करा, जर हे सगळे निर्णय यशस्वी झाले तर काय होईल? महाराष्ट्र एक ग्रीन एनर्जी हब बनू शकतो. सातारा एक टेक्नॉलॉजी सेंटर बनू शकतो. शिक्षण व्यवस्था मजबूत होऊ शकते आणि जमीन व्यवहार सुलभ होऊ शकतात. पण जर हे अपयशी ठरले तर पुन्हा एकदा कोट्यवधी रुपया वाया जातील, प्रकल्प अर्धवट राहतील आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षा तुटतील. हीच खरी सस्पेन्स आहे, कारण निर्णय घेणं सोपं असतं, पण त्यांची अंमलबजावणी करणं खूप कठीण असतं. आणि इथेच तुमच्यासाठी एक प्रश्न: तुम्हाला काय वाटतं, हे निर्णय खरंच महाराष्ट्राचं भविष्य बदलतील का, की हे फक्त राजकीय घोषणा आहेत? कारण इतिहास सांगतो, अशा अनेक योजना आल्या, काही यशस्वी झाल्या पण अनेक अपयशी ठरल्या. आणि प्रत्येक वेळी सर्वात जास्त फटका बसला तो सामान्य माणसाला. म्हणूनच यावेळी सगळ्यांची नजर आहे या निर्णयावर आणि त्याच्या परिणामांवर. शेवटी एकच सांगायचं आहे: विकास हा फक्त कागदावर नसतो, तो प्रत्यक्षात दिसायला हवा. आणि त्यासाठी गरज आहे पारदर्शकतेची, प्रामाणिक अंमलबजावणीची आणि लोकांच्या सहभागाची. ही कथा इथेच संपत नाही, कारण पुढील काही महिन्यातच या निर्णयाचे खरे परिणाम समोर येणार आहेत. आणि तेव्हा ठरेल की हा निर्णयाचा धडाका होता की फक्त एक राजकीय खेळी. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणाच्या कथा पाहायच्या असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागची खरी गोष्ट उघड करतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत विचार करत राहा, कारण प्रश्न विचारणं हीच खरी जागरूकतेची सुरुवात आहे. धन्यवाद.